तर आज आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर घर घर संविधान ही योजना राबवण्यात येत आहे आणि खास आपल्यासाठी आज हा शुल्क आयोजित करण्यात आलेला आहे. तरी लगेच या शुल्काला सुरुवात करूया. या होया का या होया या होया या होया या होया मामा या होया या होया या होया नाटक बघा हो नाटक बघा नाटक बघा हो नाटक बघा नाटक बघा हो नाटक बघा नाटक बघा हो नाटक बघा. अरे काय चाललाय गोंधळ? बोलून कसं नाही. अरे तुम्ही तर बोलता या होया या होया. अच्छा तेरा काका आणि लोकांना जरा जागरूक करत आहोत. अरे पण ही तर आमची झोपण्याची वेळ आहे. काय म्हणता काका ठीक आहे जागरूक झोपण्याची वेळ आहे का? मग अरे काका खरं तरी आता जागा होण्याची वेळ आहे. अरे शाहीर आम्ही तर जागे होतो स्वातंत्र्याच्या पूर्वी. अच्छा म्हणजे तुम्ही स्वातंत्र्याच्या अगोदर जागे होते. हो हो काका तुम्ही इंग्रजांची युद्ध सुद्धा केलं असेल. हा करतोच ना. हा म्हणजे देशासाठी भरपूर काही केलं म्हणला. हो 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 काका जरा इकडे या. हा सांगा. मला एक सांगा तुम्हाला आता असं वाटते का की आपला भारत देश हा सुरळीत चालू आहे म्हणून? का तुम्हाला वाटत नाही का? का असं वाटतं तुम्हाला? अरे बघा ना आपल्या भारतामध्ये सर्व जाती पंथाचे वेगवेगळ्या भूमिका करणारे लोक एकत्र मिळून राहतात. कशामुळे माहिती आहे का? हा त्याच्यामुळे फक्त आपल्या संविधानामुळे. हा आता कसं काका तुम्ही एकदम बरोबर बोलला की आपल्या भारतामध्ये एवढ्या जातीचे प्रकारचे अलग विशिष्ट लोक जर एकत्रित मिळून राहत असतील तर त्या आपल्या भारतीय संविधानाने आणि त्या संविधानाची माहिती घेऊन टाका आज तुमच्या शहरामध्ये आलोय. काय सांगताय? चला मी पण सहभाग घेतो तुमच्यामध्ये. अरे काय गोंधळ चालू आहे सकाळी सकाळी? गोंधळ नाही होय, लोकांना जागरूक करणार. अरे आता तर आपली झोपायची वेळ आहे की. अरे किती वेळा सांगायचं आता झोपण्याची नाही जाग होण्याची वेळ आहे. ओ बाबा बाबा हा बोल ना बाळा बोल. अरे ते एकदम डान्स प्रॅक्टिस आहे ना. हा कशाची? हे 26 जानेवारीला शाळेमध्ये कार्यक्रम आहे. हा स्वतंत्र दिन आहे ना. अरे का पागल आहे का? स्वतंत्र दिन नसते ते प्रजासत्ताक दिन असते ते. अरे तेच ते. हो पण प्रजासत्ताक दिनामध्ये काय म्हणतो मग? तुला काय करायचं? जा तुम्ही प्रॅक्टिस कर की तू. हो काका या जरा बरोबर. अरे बघा हो शाहीर काय चाललं रे. आणि तुम्ही तर बोलले की एवढं सांगायचं म्हणून. अरे मला वाटलं होतं. म्हणजे ते मुलं त्यांच्या वडिलांना विचारतोय की 26 जानेवारीला आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे. हा त्याच्यामध्ये सगळं बरोबर आहे. स्वातंत्र्य दिवस आहे. म्हणजे वडिलांनाच माहिती आहे की स्वातंत्र्य दिन कोणता असतो आणि प्रजासत्ताक दिन कोणता असतो. तर मुलांना काय सांगणार? काय हो काका ज्या 26 जानेवारीला दिनामध्ये त्याच्याविषयी काही माहिती आहे असं म्हणून चालू असते. हा जरा समोर आहे. तेव्हा 15 ऑगस्ट 1947 साली भारत देशात स्वतंत्र झाला. म्हणजे इंग्रजांच्या ताब्यातून सुटला. पण एवढं झाल्यानंतरही भारतापुढे फार मोठा प्रश्न उभा होता की नेमका हा देश आता चालणार तरी कसा? म्हणजे बाकी अनेक देशांकडे त्यांची स्वतःची राज्यघटना होती आणि भारताकडे तसं काहीही नव्हतं. म्हणून आपल्या देशामध्ये काही विविध ठिकाणी बैठकी बसवण्यात आले आणि त्या बैठकांमधून काही समित्या नेमण्यात आल्या आणि त्या समित्यांमधून सर्वात महत्वाची होती मसला समिती आणि मसला समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यावेळेस ते संविधान लिहायला बसले त्यांचे जे सोबत होते काही आजारी पडले, काही बरे पावले तर काही सोडून गेले. पण जे होते त्यांना सोबत घेऊन त्यांनी अहोरात्र कष्ट केले. रात्रंदिवस एक केला, अनेक ग्रंथ वाचले, हजारो देशांचा अभ्यास केला आणि शेवटी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागून आपलं भारतीय संविधान हे तयार झालं. ते वाचण्यात आलं आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय संविधान आपण स्वीकारलं. म्हणून आपण 26 नोव्हेंबरला काय म्हणतो? संविधान दिन असं देखील म्हणतो ना. कळलं तुला? कळालं. आणि मला तुम्हाला हो हो मला पण कळालंय. हा आणि तुम्ही तुझ्या वडिलांना विचार होता की नेमकं बघा आपण 26 जानेवारीला का प्रजासत्ताक दिन म्हणतो? तर जरी आपण 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं पण 26 जानेवारीपासून भारत देशाच्या संविधानावर वाटचालीस सुरुवात करा. म्हणजे भारत देशाला हे संविधान लागू झालं. म्हणून आपण 26 जानेवारीला काय म्हणतो? प्रजासत्ताक दिन म्हणतो. हो हे तर तुमचं बरोबर आहे. पण या संविधानाचे फायदे काय? हा या संविधानाचे फायदे काय? बघा ज्या दिवशी आपला भारतामधला कुठलाही एखादा व्यक्ती असू द्या, ज्या दिवशी तो 18 वर्षाचा होतो त्या दिवशी संविधानाने काय हक्क केलेला आहे. आणि तो हक्क कशाला? तर मतदानाचा. बरं बघा आजच्या स्थितीला जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे? अंबानी आहे किंवा अदानी आहे. त्यांच्याकडे अगदी कोट्यावधी रुपये आहे. हप्तेपती आहे, भरपूर शकत नाही एवढा पैसा आहे. तर मला एक सांगा ते 2 मतदान टाकू शकतात का? नाही टाकू शकत.
एकाच प्रकारचा अधिकार आहे आणि त्याच्यापासून हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या संविधानाने आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. ना कोणी उच्च, ना कोणी नीच, ना कोणी गरीब, ना कोणी श्रीमंत. संविधानामध्ये सर्व समान आहे. आणि या पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर आपल्या देशामध्ये मुलींना फक्त चूल आणि मूल एवढेच अधिकार होते. या व्यतिरिक्त कुठेही नव्हते. फक्त मुलांना चूल आणि मूल. आणि आज जर आपण बघितलं असेल तर आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पुरुष वर्गाच्या खांद्यावर काम करत आहे. आणि हे काही तुमच्या महिलांच्या नशिबावर तुम्हाला भेटलेलं नाहीये किंवा आपल्या नशिबामध्ये ते लिहिलं होतं म्हणून हे सर्व काही भेटलं अशातला काहीच प्रकार नाही. हे सर्व काही काम महिलांना मिळत आहे. तर हे सावित्रीमाता फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागामुळे आणि त्यानंतर महाराज जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामुळे आणि आज जर तुम्हाला हे सर्व काही भेटत असेल तर ते आहे भारतीय संविधानामुळे. त्यासाठी घराघरापर्यंत संविधान जाऊ द्या. तुम्ही वाचा बघा आपल्या संविधानामध्ये आपल्यासाठी काय तरतुदी आहे काय नाही हे माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री इतर काम करण्यापेक्षा ऑनलाईन तुम्ही संविधान सुद्धा वाचू शकता. तुमच्या लोकांना सांगा आम्हाला घरामध्ये संविधान आणून द्या किंवा वाचा. कारण उद्या जर तुमच्यावर अत्याचार झाला तर कुठेही तुम्हाला कामा येणार नाही. फक्त कामा येणार आहे भारतीय संविधान. त्यामुळे भारतीय सरकारने घरगुती संविधान ही योजना राबवण्यात येत आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे संविधान घराघरापर्यंत जाऊ द्या. एका एकाला वाचू द्या. आपल्या आईवडिलांना सांगा एक एक प्रत आम्हाला आणून द्या म्हणून. हा आपल्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर घरगुती संविधान घोषित करते आहे. आणि आज आपल्या शाळेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम ऐनवेळेवरती आदरणीय आपले सर्व म्हणजे गुरुजी वर्ग कार्यक्रमावरती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. आणि सरांना आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल सर यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. बघा एक काम करतो आपल्या मोठ्या 10वीच्या मुली आहेत ना ते किती जणी आहे कोणी पण मॅडमजी हॅलो हा मॅडमजी आपल्या 10वीच्या 3 मुली पाठवतो. ते संविधान प्रज्ञा त्यांच्याला उद्देशिका समोर दाखवा मला.